संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायभसे आणि सुरेखा वायभसे या दोघांची सीआयडी कडनं चौकशी करण्यात येते। यापूर्वी संभाजी वायभसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नंतर नोटीस देऊन सोडण्यात आलं होतं। या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे। त्याचा तपास करण्यासंदर्भात ही चौकशी झाल्याचं कळतंय। सीआयडीच्या चौकशी संदर्भातला एक नवीन अपडेट आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत गोविंद शेळके आपले प्रतिनिधी। गोविंद, नक्की काय माहिती मिळतेय? कारण वायभसेंची आधी चौकशी झालेली होती, आता कशा संदर्भात ही चौकशी होती? पूर्वी आपल्याला एक घटनाक्रम माहित आहे की ज्यावेळी संभाजी वायभसे आणि सविता वायभसे हे दोघे पती पत्नी सीआयडीला सापडले होते, त्याच्यानंतरच आपण पाहिलं की याच्यामधले जे दोन मुख्य आरोपी पुण्यामधून अटक केले ते नंतर अटक झाले होते। मात्र तब्बल 2 दिवस चौकशी झाल्यानंतर सुद्धा या दाम्पत्याला केवळ नोटीस देऊन सीआयडी कडनं सोडण्यात आलं होतं। मात्र ज्यावेळी चौकशीला आम्ही तुम्हाला बोलू त्यावेळी यावं लागेल असं सांगण्यात आलं होतं। त्याचाच एक भाग आपण बघतोय की काल रात्री या पती पत्नीला सीआयडीने बोलून घेतलं होतं, त्यांच्याकडनं माहिती घेण्यात आली आणि केवळ कृष्णा आंधळे याच्या संदर्भात नाही तर ज्यावेळी ही घटना घडली, संतोष देशमुख याची हत्या झाली, त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही मंडळी ही त्याच्या संपर्कात होते। तर ते कोण लोक होते जे त्याच्या संपर्कात होते, कशा प्रकारे होते याचाही तपास सीआयडीला करायचा आहे। त्यामुळे या दोघा पती पत्नीची पुन्हा एकदा सीआयडी कडनं चौकशी झाली आहे आणि अपेक्षा आहे की या प्रकरणामध्ये पुढे काही धागेदोरे हाती लागू शकतील। पूर्वी धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।